नांदेड येथे शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करून शेतीत विविध बदल करून व बदलत्या काळानुसार पिकांवर होणारी रोगराई आटोक्यात आणण्यासाठी सूर्यशक्ती कंपनीने किसान ड्रोन आणले आहे। या ड्रोनमुळे शेतकऱ्याची वेळेची बचत व औषधाची पिकावर होणारी फवारणी यामुळे पिकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे व तसेच कीटकनाशकाची फवारणी सुद्धा वेळेत होऊन पिकाचे संरक्षण व उत्पादन वाढवण्यास मोठी मदत होणार असल्याचे मत कंपनीच्या अधिकाऱ्यांनी माहिती देताना व्यक्त केले आहे। किसान ड्रोन हे शेतकऱ्यासाठी वरदान ठरणार असल्याने शेतकऱ्यांनी किसान ड्रोनची माहिती घेऊन बदलत्या हवामानानुसार होणारी रोगराई टाळावी व वेळेतच औषध फवारणी पिकावर होईल याचे सुद्धा प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना दाखवण्यात आले। किसान ड्रोन हे शेतकऱ्यासाठी वरदान ठरणार असल्याने शेतकऱ्यांनी किसान ड्रोनची माहिती घेऊन बदलत्या हवामानानुसार होणारी रोगराई टाळावी व वेळेतच औषध फवारणी पिकावर होईल याचे सुद्धा प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना दाखविण्यात आले। यावेळी भाऊरावचे व्हाईस चेअरमन नरेंद्र चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय राव देशमुख, लहानकर माजी तालुका अध्यक्ष बालाजी गव्हाणे, शेतीनिष्ठ शेतकरी व्यंकटराव साखरे, नगर अध्यक्ष छत्रपती कानोडे, उपनगर अध्यक्ष प्रतिनिधी मुसवीर खतीब, संचालक निळकंठराव मदने, माजी उपनगर अध्यक्ष राजेश्वर शेटे, नगरसेवक गाजी काजी, सरपंच अमोल डोंगरे, माजी सभापती आनंदराव कपाटे, गोविंद गोदरे, वाळू पाटील धुमाळ, प्रदीप जाधव, व्यंकटी राऊत यांच्यासह सूर्यशक्ती ड्रोन कंपनीचे अधिकारी डॉक्टर अमय ठाकरे, पायलट गोविंद दैफळे यांनी शेतकऱ्यांना ड्रोन कसे हाताळावे व त्यामुळे होणारे फायदे याची सविस्तर माहिती शेतकऱ्यांना यावेळी दिली। महाराष्ट्र वाईब न्यूज प्रतिनिधी सखाराम क्षीरसागर, नांदेड। आपण 1.5 एकर शेती एका टाकीमध्ये फवारी करू शकतो। फक्त 15 लिटर पाणी आपण वापरून 1.5 एकरामध्ये फवारी करू शकतो। त्याचा अर्थ हा झाला की आपली पाण्याची बचत झाली। तर आता जे आपल्याला 1.5 एकराला जवळपास नाही तरी 20 पंप पाणी लागायचं ते आपण 15 लिटर पाण्यामध्ये करू शकतो। 1.5 एकर शेत फवारी करण्यासाठी मात्र 9 मिनिटं ड्रोनला लागते। हा ड्रोन 3 एकर एका बॅटरी चार्ज मध्ये चालतो। ही त्याची बॅटरी आहे। एकदा बॅटरी चार्ज केली तर ड्रोन 1.5 एकर मारून वापस येईल। मग या टाकीमध्ये आपण 15 लिटर पाणी पुन्हा भरू। ही टाकी रिमूव्हेबल आहे, म्हणजे अशी निघून जाते। आता ड्रोन आपण कुठूनही उडू शकतो आणि ही टाकी आपण पाणी शेतात आणण्याची गरज नाही। आपण टाकीमध्ये पाणी भरून आणून फक्त आपल्याला याच्यावर औषध टाकून असं ठेवून द्यायचं। एकदा टाकी ठेवली, ड्रोन पुन्हा उडण्यासाठी तयार। आपली बॅटरी 3 एकर फवारी झाल्यानंतर चार्जिंगला लावावी लागते। तर ड्रोन सोबत 3 बॅटरी असल्याने काय होते की आपली जोपर्यंत तिसरी बॅटरी संपते तोपर्यंत आपली पहिली बॅटरी चार्ज होऊन तयार राहते। तर कंटिन्युअस आपलं ड्रोनचं ऑपरेशन आपण दिवसभर करू शकतो। आता या ड्रोननी हे सगळ्यात महत्वाचं पाण्याचं होतं, त्याच्यानंतर आहे केमिकलनी होणारे रिॲक्शन शेतकऱ्यांना। आता शेतकरी स्वतः चाललाच नाही, हातपप्पा मारतच नाहीये।